नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत 7वी सामान्य विज्ञान, पेशी रचना व सूक्ष्मजीव, सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. Dear students, observe these pictures carefully. In day-to-day life, we can observe these pictures. That is, the first picture, the fruits falling from trees, झाडावरून फळे खाली पडणे, sheets, tearing paper, rusting of iron, cutting an apple, melting or candle, we light the candle, and this is nothing but stretching a rubber band, right? So in day-to-day life we observe these pictures. ही चित्र बघितल्यानंतर आपण झाडावरून खाली पडलेलं फळ आपण खातो, बरोबर? तेच फळ आपण कापतो. मग हे फळ परत झाडावर जाऊ शकतं का? कापलेला कागद आपण परत आहे तसा जोडू शकतो का? थोडासा विचार करा. त्याचबरोबर या चित्रात बघा काय दिसतंय? येस, बर्फाचे पाणी होणे आणि या ठिकाणी पाण्याचा बर्फ होणे. सो water changing into ice and again ice is changing into water. So dear friends, in our surroundings these types of examples we see. Please observe these pictures and let's see which types of changes are there. Now see these types of pictures. This is nothing but curd, and you know curd is made from milk, right? तर दुधापासून आपण दही तयार करतो. झाडाला फुलं येतात, पण फूल येण्या अगोदर झाडाला छोटीशी कळी येते आणि त्या कळीचं नंतर फुलात रूपांतर होतं. Bud is changing into a flower. Similarly, flower is changing into a fruit. You are a kid, right? But now you are in 7th standard. So with the help of food that you eat, you have grown up. After some years, you will be in 40s, in 50s. Likewise, म्हणजेच आपली सुद्धा वाढ होत असते. त्याचप्रमाणे फळं सुद्धा छोटी असतात, त्यापासून ते फळ तयार होतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला आपण हे उदाहरण बघतो आणि ज्या वेळेला आता आपण बघा दुधाचं दही होतं, मग दुधाचं दही होतं त्यामध्ये काहीतरी बदल होतात. फळ पिकतं त्यामध्ये बदल होतात. मग हे बदल कशामुळे होतात? हे बदल कोणकोणत्या प्रकारचे आहेत? त्याचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं ते आपण आज बघणार आहोत. सो डिअर फ्रेंड्स, आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या या विविध घटना, झाडावरून फळ खाली पडणे, लोखंडाचे गंजणे, अगदी पाऊस पडणे, विजेचा बल्ब प्रकाशणे, फटाके फुटणे, बर्फ वितळणे, दुधाचं दही बनणे, पेन्सिलला आपण टोक काढून पेन्सिल टोकदार करतो, हो ना? फुगा फुटतो. फुगा आपणच फुटतो का? आपण त्याला फोडतो. तर हे ज्या घटना आहेत, या घटनांमध्ये
कोणकोणत्या क्रिया घडून येतात, त्या क्रिया घडण्यासाठी काही रासायनिक प्रक्रिया आहेत का, हे आपण आज बघणार आहोत. बघा, या ठिकाणी तुम्हाला हा भांड्यामध्ये बर्फ दिसत आहे. देयर इज आईस इन द ग्लास. नाउ this ice, when you keep in the freezer, it is ice, but as soon as you take it out from the freezer, after some time it will start melting, and after some time you will see the water in the glass, right? म्हणजेच बर्फ वितळतो. त्याचप्रमाणे फुग्यावर जर आपण रस किंवा काही रासायनिक पदार्थ टाकले तर फुगा हळूहळू काय होतो बघा, ऑब्झर्व करा. काय होतंय? पिन लावली तर फुगा फुटतो. तर मेणबत्ती पेटवल्यानंतर ती मेणबत्ती वितळते. मेल्टिंग अ कॅन्डल व्हेन वी लाईट अप, और बर्निंग ऑफ वूड, लाकडाचे जळणे. लाकूड जळल्यानंतर आपल्याला खाली राख दिसून येते. We get ash from this burning of wood. But on the other hand, if we melt this candle, we can make candle again. But can we get wood from this ash? आईस्क्रीम थोड्या वेळाने काय होतं? वितळतं. फटाके त्याला आग लावल्यावर फुटतात. मग आपण आईस्क्रीम परत मिळवू शकतो का? फटाके आपण परत तयार करू शकतो का? त्याच फटाक्याचा परत आपण फटाका तयार करू शकतो का? झाडाची वाढ होते, बरोबर. एकदा वाढ झाली की हळूहळू त्या झाडाला काय लागतात? फळं लागतात. मग झाडाची वाढ होणं, मेणबत्ती वितळणं, फटाके फुटणे यामध्ये काही साम्य आहे का बघा. झाडाची वाढ होण्यासाठी किंवा आपली वाढ होण्यासाठी लागणारा वेळ, त्या उलट मेणबत्ती वितळणं किंवा फटाके फुटणं याला लागणारा वेळ. या चित्रांचं निरीक्षण करा. बघा, ऋतू बदल होतात. त्याचबरोबर चेंजिंग सीझन्स, सनसेट अँड सनराईज, सूर्योदय व सूर्यास्त होणे. त्याचबरोबरीने भरती ओहोटी येते, हाय टाईड, लो टाईड. आणि फोन जेव्हा येतो त्यावेळेला ती फोनची रिंग वाजल्यानंतर होणारं कंपन. मग हे जे घटक आहेत किंवा हे जे बदल आहेत, या बदलांमध्ये काही साम्य आहे का? ऋतू बदल, पावसाळ्यानंतर कधी हिवाळा येतो, पण पावसाळ्यानंतर कधी उन्हाळा येतो का? सूर्योदयानंतर सूर्यास्त होतो, पण सूर्योदय आणि सूर्यास्त याच्यामध्ये एक निश्चित कालावधी असतो. भरतीनंतर येणारी ओहोटी कालावधी असतो, परंतु फोन हा कधीही येऊ शकतो. त्यामुळे फोनचं जे कंपन आहे ते कधीही आपल्याला जाणवू शकतं. म्हणजे जेव्हा फोन येईल त्यावेळेला ते जाणवू शकतं. म्हणजेच या ठिकाणी बघा, हे होणारे जे बदल आहेत, हे बदल सीझन्स, ऋतू जे आहेत हे ठराविक क्रमानेच येतात. सूर्योदय सूर्यास्त ठराविक क्रमानेच होतात. म्हणजेच या बदलांमध्ये निश्चित असा एक क्रम आहे. मग त्यानुसार झाडाला फळ खाली पडतं, आपण बघितलं. पण ते फळ खाली पडण्यासाठी पहिले झाडाला फळ लागतं. हळूहळू ते फळ मोठं होतं बघा, आणि नंतर ते फळ तयार झाल्यानंतर खाली पडतं. यामध्ये किती कालावधी जातो. या सर्व उदाहरणांमध्ये आपल्याला बदल होताना दिसतो. मग हे बदल कोणकोणत्या प्रकारचे आहेत? तर बघा, नैसर्गिक, मानव निर्मित, उपयोगी, हानिकारक, परिवर्तनीय, अपरिवर्तनीय, मंद बदल, शीघ्र बदल, आवर्ती बदल, अनावर्ती बदल, रासायनिक बदल, भौतिक बदल. हे बदलांचे विविध प्रकार आहेत.
मग यांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं आणि नेमकं नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल यामध्ये फरक काय आहे? काही बदल आपल्याला उपयोगी असतात तर काही हानिकारक असतात. मग हानिकारक असणारे बदल आपण थांबवू शकतो का? शीघ्र होणारे बदल आपण मंद करू शकतो का? चला तर या प्रश्नांची उत्तरं पाहूया. नैसर्गिक बदल. विद्यार्थी मित्रांनो, घरात आणलेलं केळं तुम्ही बघितलं असेल, 2 दिवस असं राहिल्यानंतर ते काय होतं? खराब होतं. परंतु त्या अगोदर ते फळ पिकावं लागतं. तर आपोआप पीक होणारी ही क्रिया आहे किंवा फूल फुलणे. बघा कळी असते, त्या कळीचं फूल होतं. सो रायपनिंग ऑफ फ्रूट, ब्लूमिंग ऑफ अ फ्लॉवर or spoiling of milk. These are all natural changes. The changes which are brought about by nature itself and are not under the control of humans are called natural changes. So ripening of fruit, it is not under the control of human, right? Blooming of flower, it is not in our control. It is brought about by nature itself. So these are all natural changes. The milk, if we keep it without boiling, 101% it is going to be spoil, right? ते दूध न काय होणार आहे? खराब होणारच आहे. It is a natural change. बघा, फळ पिकतं, झाडाची पानं खाली पडतात, सूर्योदय होतो, लोखंडी वस्तू बाहेर ठेवली तर गंजते, सूर्यास्त होतो, छोट्याशा झाडापासून झाड मोठं होतं आणि त्याला फूल येतं, फळ येतं. तर ही सगळी उदाहरणं म्हणजेच नैसर्गिक बदलाची उदाहरणं आहेत. सो रायपनिंग ऑफ फ्रूट्स, फॉलिंग ऑफ leaves from trees, spoiling milk, rusting of iron, sunrise, sunset, blooming of flower, growing living beings. These are all natural changes. Man-made changes, मानव निर्मित बदल. Now observe these pictures. For in first picture you will notice this is a curd. Now this curd we make it from milk, right? But to make this curd we have to insert some little bit of curd inside or lemon inside, right? So making of curd, it is a man-made change. दुधापासून दही तयार करण्यासाठी त्यावर आपल्याला प्रक्रिया करावी लागते. प्रदूषण वाढलेलं आपण म्हणतो. मग प्रदूषण, वातावरणाचं होणारं प्रदूषण हा मानवनिर्मित बदल आहे. ऊलपासून, लोकरीपासून आपण हे स्वेटर तयार केलं, कापसापासून कपडे तयार केले, हे मानवनिर्मित बदल होत. तर ज्या बदलांमध्ये मानवाचा हात असतो किंवा मानवाचा सहभाग असतो त्या बदलांना मानवनिर्मित बदल असे म्हणतात. सो man-made changes are those changes which are created by humans and it does not occur naturally, right? Curd, it is not occurring naturally. We have to make it with the help of lemon or curd. Sweater, we have to knit it with the help of these threads and needle. So with the help of thread and needle we can knit a sweater. So these are all man-made changes. Similarly, making a pot from clay. See here. Roti from dough. Making some chair or cupboard or door from wood, making some wooden
instruments from this wood. Similarly, making rail, rods, gate from iron. So these are all man-made changes. So आपण अन्न तयार करतो, अन्न आपण जे खातो ते अन्न आपण कशा प्रकारे करतो, तर तांदळापासून भात तयार केला, चपाती तयार करणे, लाकडाची खुर्ची, मातीच्या मूर्त्या, भांडी, धातूच्या वस्तू, ह्या सगळ्या बदल जे आपण करतो हे त्या धातूमध्ये काहीतरी प्रक्रिया करून, धातूला ठोकून आपण त्याचा पातळ पत्रा करतो आणि त्यापासून हे नाणं तयार करतो, किंवा तांब्याच्या पासून तांब्याची भांडी तयार केली जातात, मातीपासून मातीची भांडी केली जातात, चपाती गव्हापासून त्याचं पीठ काढून त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालून आपण त्याचा गोळा तयार करतो आणि त्यापासून नंतर लाटून चपाती तयार करतो. हे मानव निर्मित बदल होत. आता अन्न तयार करतो, कोण तयार करतो, तर माणूस. मग हे तयार केलेलं अन्न कशासाठी आपण करतो, टू डायजेस्ट इझिली. वी prepare this food so that it can be digest easily and we get proper ingredients from that food. So these are all useful changes. See here, we sharpen the pencil to write it neatly. Fruits, we have to wait till they ripen up. So these are the changes which are useful to us and therefore they are called as useful changes. आपण फळ तसंच्या तसं खाऊ शकत नाही, कारण त्याला काहीच चव नसणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे जे काही आवश्यक घटक आहेत त्यांचाही आपल्या शरीराला उपयोग होणार नाही. आणि म्हणून ही फळं पिकणं, पेन्सिलला टोक करणं, अन्न शिजवणं, चपाती भाजून खाणं, हे जे बदल आहेत, दही तयार करणं, हे उपयोगी बदल आहेत. या बदलांची आपल्याला उपयुक्तता असते. ज्या वेळेला दुधापासून आपण दही बनवतो त्यावेळेला त्या दुधामध्ये बॅक्टेरिया तयार होतात आणि ते बॅक्टेरिया आपल्या शरीराला उपयुक्त ठरतात. सो हे आहेत उपयुक्त बदल. बघा, मातीची भांडी तयार करणे, पीठ भिजवून त्याच्यापासून चपाती तयार करणे, भाकरी तयार करणे, दुधापासून दही तयार करणे, दह्याचं पुन्हा तूप तयार करणे, छास तयार करणे, हे सगळे उपयुक्त बदल होत. म्हणजेच या बदलांची आपल्याला उपयुक्तता असते. तर सजीवांची वाढ होणे, फुलाचे फळ होणे, फळ पिकणे, धातूच्या वस्तू बनवणे, अन्न शिजवणे, दुधाचे दही होणे इत्यादी उपयुक्त बदल आहेत. हार्मफुल चेंजेस, हानिकारक बदल. आता फळं आपण बरेच दिवस आणून तशीच ठेवली तर काय होतं बघा, येस, ती खराब होऊन जातात, राईट. त्यांचा मग आपण खाऊ शकतो का, नाही, कारण त्या अशा फळं खाण्याने आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. झाडं तोडणं, झाडं तोडल्यामुळे काय होतं आहे, प्रदूषण वाढत चाललेलं आहे आणि याच प्रदूषणाचा परिणाम म्हणजेच आपण बघतो आहोत की वातावरण जे आहे हे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणामध्ये बदल घडून येत आहेत आणि अचानक येणारी वादळं, वारे हे त्याचाच परिणाम होत. मग हे सगळे हानिकारक बदल होत. तर उपयुक्त नसणाऱ्या किंवा मानवास हानी पोहोचवणाऱ्या बदलांना हानिकारक बदल असे म्हणतात. ज्या वेळेला वादळ येतं, काय होतंय, त्या वादळामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं, म्हणजेच मानवाच्या साधन संपत्तीचा नाश होतो. सो द चेंजेस दॅट आर नॉट युजफुल or changes that do us harm are called harmful changes. Cutting of trees, it is harmful for man because trees gives us oxygen, but if we cut these trees on a large scale, what happen, the oxygen level decreases
and carbon dioxide increases, and which is harmful for us only. So the changes which do us harm, these are called harmful changes. See, हानिकारक बदल कोणकोणते आहेत बघा. वादळाने झाडं कोसळून पडणं, मोठ्या प्रमाणावर होणारं प्रदूषण, यामुळे आपल्याला खूप हानी पोहोचत असते आणि हे हानिकारक बदल होत. सो फळं सडणं, रॉटिंग ऑफ फ्रूट्स, रस्टिंग ऑफ आयर्न, अन्न खराब होणं, भाकरी करपणे किंवा धान्यामध्ये पडणाऱ्या अळ्या, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला काय होतो आहे, हानी पोहोचते आणि हे बदल हानिकारक बदल आहेत. आता आपण बघणार आहोत सावकाश होणारे बदल आणि शीघ्र होणारे बदल. The changes that take a long duration of time to complete are called slow changes. For example, blooming of flower or ripening of fruit. फळं पिकणं, फूल येणं. तर हे बदल घडून येण्यासाठी जास्त कालावधी लागतो किंवा हे बदल सावकाश होतात आणि म्हणून यांना सावकाश होणारे बदल असे म्हणतात. On the other hand, the changes that are completed in short duration of time are called fast changes. जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो त्यास शीघ्र होणारे बदल असे म्हणतात. बघूया आपण कोणते आहेत बघा शीघ्र होणारे बदल. बघा, फुग्याला आपण टाचणी लावली, फुगा फुटतो किंवा त्याच्यावरती आपण रस बघा लिंबाचा रस टाकला तरी सुद्धा तो फुगा काय होतोय, फुटतो. किंवा फटाके फुटणे, माचीस आपण लावतो, तर हे शीघ्र होणारे बदल किंवा लवकर होणारे बदल आहेत, कारण हे होण्यासाठी कमी कालावधी लागतो. कपडा ओला केला तो लगेच ओला होतो, फटाके फुटतात लगेच फुटतात. तर कपडा ओला होणे, काडी पेटविणे, फटाके फुटणे, काच फुटणे, लाईट लागणे हे शीघ्र होणारे बदल आहेत. These are fast changes. Wetting cloth, lightning matches or bursting of crackers, breaking glass, these are all fast changes because they take a short period of time to take a change. पण सावकाश होणारे बदल बघा, फळ पिकणं त्याला वेळ लागतो, बरोबर. बी पासून झाड तयार होण्यासाठी वेळ लागतो. ऋतू बदलण्यासाठी बघा काय होतो आहे, बराच कालावधी जावा लागतो. तर हे आहेत सावकाश होणारे बदल. दुधापासून दही तयार होणे, कपडे सुकणे किंवा काच वाकवणे यासारखे बदल हे सावकाश होणारे बदल आहेत. बघा, दुधापासून दही तयार होण्यासाठी काही कालावधी जावा लागतो आणि म्हणून these are making curd, drying clothes, bending a glass, these are all slow changes because they take a long duration of time and therefore they are called slow changes. Next, reversible and irreversible changes. परिवर्तनीय व अपरिवर्तनीय बदल. आता परिवर्तनीय बदल म्हणजे काय बघा, आपण बर्फ बाहेर काढून ठेवलं त्याचं पाणी होतं आणि पाणी ते आपण परत फ्रीज मध्ये ठेवलं तर त्याचा परत बर्फ होतो. म्हणजेच पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात.
The changes that can occur in a forward and reverse direction again and again are called reversible changes. आणि अपरिवर्तनीय बदल म्हणजे काय? तर जे झालेले बदल पुन्हा पूर्ववत करता येत नाहीत त्या बदलांना अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात. An irreversible change is when something cannot be changed back to its original form. For example, दुधापासून आपण दही तयार केलं. We made curd from milk. Can we make again milk from curd? Think over it. So we can convert this water into ice again into water, right? So these are reversible changes, म्हणजेच परिवर्तनीय बदल. तर बघा, मेणबत्ती आपण पेटवल्यानंतर मेणबत्ती वितळते, त्याचं मेण होतं, पुन्हा त्या मेणापासून आपण मेणबत्ती तयार करू शकतो. बर्फ वितळून बर्फाचं पाणी होतं, पाण्याचा पुन्हा बर्फ आपण करू शकतो. तर मेणबत्ती वितळवून पुन्हा मेण प्राप्त करता येते, त्याचप्रमाणे पाण्याचा बर्फ व बर्फाचं पुन्हा पाणी होऊ शकते. तर हे झाले परिवर्तनीय बदल. तर कागद ओला होणे, तो कागद आपण परत सुकवू शकतो. मेणाचं वितळणं, मीठ पाण्यात विरघळवणे, मीठ पाण्यात विरघळवले, आपण मीठ हे आपण उन्हामध्ये ठेवलं ते पाणी, तर त्या पाण्यापासून पुन्हा आपल्याला मीठ मिळू शकतं. तर हे जे बदल आहेत म्हणजे पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणारे जे बदल आहेत त्यांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात. The changes that can occur in a forward and reverse direction again and again are called reversible changes. So a reversible change is a change that can be undone or reversed. So orange juice can be frozen to form a solid icy pole. We can make ice cream, but when it melts, it again becomes liquid. Orange juice. Candle wax, when after heating, it becomes liquid. As soon as it cools, it becomes solid again. Similarly, when chocolate is warm, it melts and turns into liquid, but it can be turned back into a solid again by cooling. Now, irreversible changes. Sear burning of wood. After burning this wood, we get ash and smoke, right? So, लाकूड जळून त्याची राख बनते. But can we get wood from ash again? No. आंबा पिकला की बघा, आंबा पिकला, कैरीपासून आंबा तयार झाला, म्हणजेच कैरी पिकून त्याचा आंबा झाला, पण पिकलेल्या आंब्यापासून अगेन कॅन वी मेक रॉ मँगो? कैरी आपण तयार करू शकतो का? नाही. तर हे जे बदल आहेत यांना अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात. म्हणजेच कच्ची कैरी पिकून त्याच्या आंब्यात रूपांतर होऊ शकते, मात्र आंब्याची पुन्हा कैरी होऊ शकत नाही. सो बेकिंग, बघा, आपण जेव्हा केक तयार करतो किंवा चपाती तयार करतो, तर पिठापासून चपाती केली किंवा केक केला, त्याचं आपल्याला परत पीठ करता येणार नाही. बेकिंग और बॅक्टेरिया, sear, making curd from milk or cheese from milk, egg omelette from egg making, frying egg omelette from an egg, cutting an apple, or making mortar, that is, if you mix cement powder, sand and water, we get the mixture, and that's a mixture, that is mortar, which cannot be turned again into cement or sand. So in all these changes, when we
make a change. Wood cannot be obtained from the ash by burning of wood. So in all these changes, we cannot get the original substance again. So all these are irreversible changes. So पुन्हा पुन्हा उलट-सुलट क्रमाने होऊ न शकणाऱ्या बदलांना अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ फुले तोडणे, पिठापासून चपाती तयार करणे, भाजी शिजवणे, अंड तयार करणे म्हणजे ऑमलेट तयार करणे, बासुंदी तयार करणे, दही तयार होणे, हे सगळे बदल म्हणजेच अपरिवर्तनीय बदल आहेत. तर आपल्या अवतीभवती अशा प्रकारे हे बरेच बदल घडून येत असतात. So dear students, in your surrounding, at your home, observe some changes. For example, your mother is making rotis from wet flour, rice, breaking wood or cutting paper, etc. Write these examples and the types of changes, that is natural, man-made, fast changes, slow changes, useful and harmful changes, reversible and irreversible changes, etc. Next video we will see some more types of changes. Till then, thank you. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.